नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण रेपो आणि रिव्हर्स रेपो, त्याचबरोबर रेपो आणि रिव्हर्स रेपो यांच्या दरातील बदलाचे लिक्विडिटी म्हणजेच अर्थव्यवस्थेमधील रोखता किंबहुना पैशाचा पुरवठा, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमधील बँकिंग संस्थांच्याकडील विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदर यावरती होणारा परिणाम याविषयी माहिती घेणार आहोत. म्हणजेच रेपो दरातील बदलामुळे व रिव्हर्स रेपो दरातील बदलामुळे लिक्विडिटी व कर्ज व्यवहार आणि त्याचबरोबर त्यावरील व्याजदरावरती जो विपरीत किंवा अनुकूल परिणाम होत असतो त्या परिणामांची आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, सध्या मोठ्या प्रमाणात रेपो व रिव्हर्स रेपो या दरातील बदलाबाबत चर्चा ही जनमानसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. कारण विद्यमान परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत आहे त्या निर्णयाचे पडसाद अर्थव्यवस्थेमधील वेगवेगळ्या क्षेत्रावरती उमटत आहेत. किंबहुना या सर्व धोरणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अनाऊन्समेंट करत आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने बेलआउट पॅकेज, त्याचबरोबर रेपो व रिव्हर्स रेपो यांच्या दराबाबतच्या महत्त्वाच्या बदलावरती खूप मोठ्या प्रमाणात आज चर्चा पाहाव्यास मिळत आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी, त्याचबरोबर बँकिंग व अर्थशास्त्राच्या अभ्यास विद्यार्थ्यांसाठी या संकल्पना अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. विद्यार्थी मित्रो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 यामधील सेक्शन 45U त्यामधील चॅप्टर 3D यामधील प्रोव्हिजननुसार रेपो व रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शन्स हे केले जात असतात. वस्तुतः रेपो आणि रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शन हे गव्हर्मेंट सिक्युरिटीच्या खरेदी विक्रीशी संबंधित आहेत. म्हणजेच या गव्हर्मेंट सिक्युरिटी, भारत सरकारचे कर्ज रोखे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज याची देवाणघेवाण, खरेदी विक्री रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व देशातील बँकिंग संस्था यांच्यामध्ये होत असते. या संबंधितचे व्याजदर किंबहुना त्याबाबतचे दर जे जाहीर केले जात असतात त्या दरांना सरसोपणे रेपो व रिव्हर्स रेपो रेट असे म्हटले जाते. तथापि या संपूर्ण दराविषयीची माहिती घेण्यापूर्वी आपण या गव्हर्मेंट सिक्युरिटीच्या बाबतचे जे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे घटक आहेत ते घटकही आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रो, देशातील बँकिंग संस्था आपल्याकडील गुंतवणूक देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विक्रीस काढलेल्या शासकीय कर्जरोख्यांच्यामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये करत असतात, की ज्यामध्ये दोन प्रकारची गुंतवणूक असते. एक म्हणजे SLR इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी नॉन SLR इन्व्हेस्टमेंट. SLR इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या स्टॅट्युटरी लिक्विडिटी रिझर्व्ह मेंटेन करण्यासाठी जी गुंतवणूक केली जात असते त्यासाठी SLR इन्व्हेस्टमेंट असे म्हटले जाते. तर या व्यतिरिक्त बँकिंग संस्था आपल्याकडील अतिरिक्त निधी गुंतवण्यासाठी ज्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज किंवा नॉन गव्हर्मेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना आपण नॉन SLR इन्व्हेस्टमेंट असे म्हणत असतो. अर्थात यामधील ज्या गव्हर्मेंट सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री होत असते त्या खरेदी विक्री करत असताना या तीन महत्त्वाच्या संकल्पना आपण विचारात घेणे आवश्यक आहे, की ज्यामध्ये HFT, AFS व HTM यामध्ये हे तीन महत्त्वाचे प्रकार असून या बँकिंग संस्था या तीन प्रकारे या गव्हर्मेंट सिक्युरिटी धारण करत असतात. पहिला प्रकार म्हणजे हेल्ड फॉर ट्रेडिंग. म्हणजेच बँकिंग संस्थांनी खरेदी केलेल्या या गव्हर्मेंट सिक्युरिटी या व्यापार करण्यासाठी म्हणजे खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी या खरेदी केलेल्या आहेत आणि त्या या बँकांनी ट्रेडिंगसाठी होल्ड केलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे अवेलेबल फॉर सेल, यालाच आपण AFS असं आपण म्हणतो. म्हणजे बँकेने खरेदी केलेल्या ज्या सिक्युरिटी ह्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशा सिक्युरिटीजना अवेलेबल फॉर सेल म्हणजेच AFS सिक्युरिटी असे म्हटले जाते. आणि तिसरा प्रकार म्हणजे हेल्ड टू मॅच्युरिटी किंवा ज्याला आपण HTM असे आपण म्हणतो. बँकेने खरेदी केलेल्या अशा सिक्युरिटी की ज्यांची मुदतीपर्यंत धारण करण्याची इच्छा आहे,
म्हणजेच मुदतपूर्तीपर्यंत त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी या विकल्या जाणार नाही आहेत. म्हणजेच मॅच्युरिटीपर्यंत त्या होल्ड करून ठेवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर त्याचा लाभ या बँकिंग संस्थांना मिळणार आहे. तर अशा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज धारण करण्याची पद्धती असते. तर यामधील या ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीची देवाणघेवाण किंबहुना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकिंग संस्था यांच्यामध्ये जी देवाणघेवाण खरेदी विक्री होत असते त्या संदर्भातील रेपो व रिव्हर्स रेपो या 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम आपण रेपो म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. खरं तर हा एक शॉर्ट फॉर्म असून रिपर्चेसिंग ऑप्शन किंवा रिपर्चेसिंग ॲग्रीमेंट असंही त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेव्हा आपल्याकडील गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या बँकिंग संस्थांना विक्री करत असते तेव्हा ते परत खरेदी करण्याच्या अटीवरती त्यांची खरेदी विक्री होत असते आणि त्यामुळे यास रिपर्चेसिंग ऑप्शन असे म्हटले जाते. म्हणजे पुनर्खरेदी करण्याबाबतचा तो एक करार असतो. म्हणजेच मुदतीपूर्वी त्याची खरेदी विक्री करावयाची असल्यास ते शक्य असते. तर यामध्ये पहिला प्रकार म्हणजे रेपो. रेपो रेट इज द इंटरेस्ट रेट ॲट विच द कमर्शियल बँक्स बारो लोन फ्रॉम RBI. म्हणजेच देशातील बँकिंग संस्था ज्या व्याजदराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बारो करत असतात किंवा कर्ज घेत असतात त्या दरास आपण रेपो रेट असे आपण म्हणतो. म्हणजेच यामध्ये प्रामुख्याने कमर्शियल बँकिंग संस्था या कर्ज घेत असतात की ज्याचा समावेश रेपोशी संबंधित असतो. त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये दुसऱ्या बाजूने विचार केल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील कमर्शियल बँकांना लेंडिंग सर्व्हिस म्हणजेच कर्जाची सेवा उपलब्ध करून देत असते. सर्वसाधारणपणे या प्रकारच्या कर्ज व्यवहारामध्ये हे कर्ज शॉर्ट टर्म कर्ज असते. म्हणजेच हे शॉर्ट टर्म लोन असते की जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील बँकिंग संस्थांच्याकडील गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बेसिसवरती देत असते आणि या देवाणघेवाणीसाठी जो दर लावला जातो त्याला आपण रेपो रेट असे आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे रिव्हर्स रेपो. रिव्हर्स रेपो म्हणजेच हा एक असा रेट आहे की ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विशिष्ट दराने या देशातील बँकिंग संस्थांच्याकडून रक्कम किंवा फंड्स बॉरो करत असते. म्हणजेच रिव्हर्स रेपो ही नेमकी रेपो या संकल्पनेच्या उलट प्रक्रिया असल्याचे आपणास दिसून येईल. रिव्हर्स रेपो व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांच्याकडून कर्ज घेत असते किंवा निधी घेत असते. यामध्ये आपणास असेही म्हणता येईल इट इज अ प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ फंड्स फ्रॉम बँक्स. जे या देशातील बँकांच्याकडून फंड्स कलेक्ट करण्याची ही एक प्रक्रिया असते. ही एक शॉर्ट टर्म लोन देवाणघेवाणीची प्रक्रिया असते की ज्यामध्ये बँकिंग संस्था देशातील मध्यवर्ती बँकेला म्हणजेच RBIला फंड्स देत असतात. ही सर्वसाधारणपणे रेपो व रिव्हर्स रेपोची एक बेसिक कॉन्सेप्ट की आपणास त्या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे. इन जनरल विचार केला असता रेपो रेट हा नेहमी रिव्हर्स रेपो रेटपेक्षा अधिक असतो. सर्वसाधारणपणे यामध्ये 1% गॅप किंवा त्या दोन्हीमधलं मार्जिन असल्याचं आपल्यास दिसून येतं. परंतु नॉट नेसेसरी की ही गॅप किंवा दोन्ही दरामधील मार्जिन हे 1%च असायला पाहिजे. तशा प्रकारचा कुठलाही निर्बंध किंवा नियम असलेला दिसत नाही. परंतु सर्वसाधारणपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटच्या बाबतीमध्ये जे धोरण अवलंबते त्यावरून आपणास असे दिसून येईल की या दोन दरामध्ये 1%च्या दरम्यान सरासरी ही तफावत असल्याचे आपणास पाहायला मिळेल. आणखीन एक महत्त्वाचा भाग की या रेपो आणि रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शनमध्ये केवळ या देशातील शेड्युल्ड बँकांनाच सहभागी होता येते. म्हणजेच ज्या बँकिंग संस्थांना RBI ॲक्ट 1934 यामधील शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे अशा शेड्युल्ड बँकांनाच रेपो व रिव्हर्स रेपोच्या ट्रान्झॅक्शनमध्ये सहभागी होता येते. आता आपण या रेपो आणि रिव्हर्स रेपोमध्ये नेमके होणारे व्यवहार हे कोणत्या पद्धतीचे असतात हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रो की या चार्टच्या माध्यमातून की आपणास रेपो ट्रान्झॅक्शन नेमके कसे होतात आणि त्याचा इफेक्ट बँकांच्याकडील जी रक्कम आहे किंवा त्यांच्याकडील फंड्स आहेत की ज्याला आपण लिक्विडिटी असं आपण म्हणतो त्याच्यावरती होणारा जो परिणाम आहे तो परिणाम या चार्टच्या माध्यमातून आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. गृहीत धरा की या बँकिंग संस्थांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मुदतीच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत. म्हणजे बँकिंग संस्थांनी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज होल्डिंग केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी या बँकिंग संस्था
आपल्याकडील गव्हर्नमेंट सिक्युरिटी RBIला त्या ठिकाणी सेल करू इच्छित आहेत, म्हणजे त्याची विक्री करू इच्छित आहेत. परंतु या गव्हर्नमेंट सिक्युरिटीची विक्री या बँकिंग संस्था जेव्हा RBIला करू इच्छित आहेत, तेव्हा RBIकडून या खरेदीवरती दिला जाणारा जो ऑफर रेट आहे, की जो रेपो रेट गणला जातो किंवा मानला जातो, तो रेपो रेट जो असेल त्या दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय करेल, खरेदी करेल. म्हणजेच की यामध्ये बँकिंग संस्था आपल्याकडील गव्हर्नमेंट सिक्युरिटीज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्या मोबदल्यात या बँकिंग संस्थांना आपल्याकडचे फंड्स देईल आणि हे फंड्स देशातील बँकिंग संस्थांना प्राप्त झाल्यानंतर या बँकिंग संस्था आपल्याकडील जे फंड्स आहेत हे फंड्स आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशनल व इंडिव्हिज्युअल कर्जदार म्हणजे बारोवर्स या बारोवर्सना ही त्या ठिकाणी कर्जाच्या स्वरूपात हा निधी उपलब्ध करून देणार आहे. म्हणजेच रेपो ट्रान्झॅक्शनमध्ये आपणास लक्षात येईल की रेपो ट्रान्झॅक्शनमध्ये बँकिंग संस्थांच्याकडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहेत त्या RBIकडे जातात व त्याच वेळेला RBIकडील फंड्स हे देशातील बँकिंग संस्थांच्याकडे येत असतात. म्हणजे रेपोच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या व्यवहारामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मूव्स फ्रॉम बँक्स टू RBI अँड फंड्स मूव्स फ्रॉम RBI टू बँक. म्हणजेच रेपो व्यवहारामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी बँकांच्याकडून RBIकडे जातात व RBIकडून फंड्स हे बँकिंग संस्थांच्याकडे येत असतात. यालाच आपण रेपो ट्रान्झॅक्शन असे आपण म्हणतो. आणि हे ट्रान्झॅक्शन ज्या दराने त्या ठिकाणी केले जात असते त्या दरास आपण रेपो रेट असे आपण म्हणतो. यानंतर आपण रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शनचे स्वरूप हे समजून घेणार आहोत. रिव्हर्स रेपोमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रिव्हर्स रेपोमध्ये नेमकी यापेक्षा विरुद्ध प्रक्रिया आपणास त्या ठिकाणी लक्षात येईल. मित्रो, की या ठिकाणी या देशातील बँकिंग संस्था आहेत की ज्या बँकिंग संस्थांच्याकडे फंड्स आहेत की जे डिपॉझिटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बँकेने संकलित केलेला हा निधी आहे आणि या बँका आपल्याकडील अतिरिक्त निधी कुठेतरी गुंतवू इच्छित आहेत आणि ह्या गुंतवणूक करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत की ज्याला डेसिग्नेटेड सिक्युरिटीज असं आपण त्या ठिकाणी म्हणतो की ज्या रिझर्व्ह बँकेने निर्धारित करून दिलेले आहेत की ज्यामधील रेपो इन्स्ट्रुमेंट्स हे एक महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट्स असतात की ज्यामध्ये बँकिंग संस्था आपल्याकडील अतिरिक्त निधी गुंतवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु हा निधी गुंतवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो त्या ठिकाणी रेट ऑफर करेल तो रेट म्हणजे रिव्हर्स रेपो रेट असतो. म्हणजेच बँकिंग संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करण्यासाठी जो त्या ठिकाणी दर उपयोगात आणतात किंवा ज्या दराचा लाभ या बँकिंग संस्थांना होणार असतो तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट असे मानले जाते. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करेल की आपल्याकडील गव्हर्नमेंट सिक्युरिटी या बँकिंग संस्थांना देईल व बँकिंग संस्थांच्याकडचे हे जे एक्सेस फंड्स आहेत हे फंड्स ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःकडे घेईल. म्हणजे या प्रक्रियेमध्ये बँकिंग संस्थांच्याकडचे फंड्स हे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे येतील आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील सिक्युरिटीज म्हणजेच शासकीय कर्ज रोखे हे बँकिंग संस्थांच्याकडे त्या ठिकाणी मूव्ह होतील आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी असा दिसून येईल की या देशातील बँकिंग संस्थांच्याकडचे जे फंड्स आहेत हे फंड्स कमी होतील कारण हे फंड्स बँकिंग संस्थांच्याकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जातील. आणखी सोप्या पद्धतीने आपल्याला या चार्टच्या माध्यमातून पाहता येईल की या प्रक्रियेमध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकिंग संस्थांच्याकडे जातील. तर या उलट की बँकिंग संस्थांच्याकडचे जे फंड्स आहेत किंवा निधी आहे तो निधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जाईल. म्हणजेच या प्रोसेसमध्ये की त्या ठिकाणी काय घडून येईल की या देशातील बँकिंग संस्थांच्याकडचे फंड्स हे RBIकडे जातील. ॲटोमॅटिकली बँकिंग संस्थांच्याकडचा निधी हा कमी होईल. म्हणजे या प्रक्रियेमध्ये की त्या ठिकाणी आपणास बँकेतील पैसा हा RBIकडे गेलेला दिसेल की ज्याला आपण रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शन असे आपण म्हणतो. आता या दोन्ही प्रकारच्या व्यवहाराचा प्रत्यक्षात लिक्विडिटीवरती होणारा इफेक्ट म्हणजे देशातील एकूण पैशाचा पुरवठा किंबहुना या देशातील बँकिंग संस्थांच्याकडे असणारा जो निधी आहे की ज्याच्यातून देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजक व्यावसायिकांना केला जाणारा कर्ज पुरवठा होणार असतो त्यासाठीचा निधी वाढणार की कमी होणार हे नेमकं कोणत्या व्यवहारावरती अवलंबून आहे. रेपो आणि रिव्हर्स रेपोचा या प्रकारच्या लिक्विडिटीवरती किंवा या फंड्स फ्लोवरती नेमका काय इफेक्ट होणार आहे
ते आपल्याला या चार्टच्या माध्यमातून दिसून येईल. विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपण रेपो ट्रान्झॅक्शनचा विचार करणार आहोत की रेपो ट्रान्झॅक्शनमुळे या ठिकाणी असं म्हटलं जातं, इट इज अ इन्स्ट्रुमेंट फॉर इंजेक्शन ऑफ लिक्विडिटी इन टू दी मार्केट. म्हणजेच रेपो व्यवहाराच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील बँकिंग संस्थांच्यामध्ये लिक्विडिटी इंजेक्ट करण्याचे म्हणजे लिक्विडिटी प्रोव्हाइड करण्याचे काम करत असते. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे की या प्रक्रियेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील जे फंड्स आहेत हे फंड्स हे देशातील बँकिंग संस्थांच्याकडे येणार आहेत. तर या उलट रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शनकडे जर आपण पाहिलं तर याला आपण असं म्हणतो की इट इज अ इन्स्ट्रुमेंट ऑर इट इज अ मेजर फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फंड्स. म्हणजेच अर्थव्यवस्थेमधील या बँकिंग संस्थांच्याकडील जे फंड्स आहेत हे फंड्स ॲब्सॉर्ब करण्याची ही प्रक्रिया आहे की ज्याला आपण रिव्हर्स रेपो असे आपण म्हणतो. मला वाटतं की या प्रक्रियेवरून रेपो आणि रिव्हर्स रेपो या दोन्ही इन्स्ट्रुमेंटचा वापर हा नेमका कशासाठी केला जातो हे आपल्याला यावरून लक्षात येईल. म्हणजे रेपो इज द इन्स्ट्रुमेंट फॉर द इंजेक्शन ऑफ लिक्विडिटी अँड रिव्हर्स रेपो इज द इन्स्ट्रुमेंट फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ लिक्विडिटी इन टू द मार्केट. आता आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजेच या रेपो रेटचा किंवा रिव्हर्स रेपो रेटचा इफेक्ट हा व्याजदरावरती किंवा बँकांच्या कर्जपुरवठ्यावरती नेमका कसा होत असतो हा एक सर्वसामान्य जनतेसाठी त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि बँकिंग विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा विषय असतो. या प्रोसेस फ्लोच्या माध्यमातून आपणास की या रेपो रेटमधील बदलाचा इफेक्ट हा नेमका कसा होतो आणि त्याचा व्याजदरावरती होणारा परिणाम नेमका कसा आहे ते आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. याच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला आधी समजून घेणं आवश्यक आहे की बँकिंग संस्था आपल्याकडे संकलित केलेल्या डिपॉझिटच्या माध्यमातून जो निधी संकलित होत असतो त्या निधीमधूनही कर्जपुरवठा करत असतात आणि जेव्हा या डिपॉझिटमधून संकलित केलेला निधी किंवा फंड कमी पडू लागतो तेव्हा या बँकिंग संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून फंड्स बारो करत असतात आणि त्या बारो केलेल्या म्हणजे कर्जाऊ रकमेतून देखील देशातील जनतेला कर्जपुरवठा करत असतात. ही पार्श्वभूमी आपण माहीत करून घेतल्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटचा इफेक्ट नेमका कसा होऊ शकतो ते आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. तर या पहिल्या प्रोसेस फ्लोमध्ये आपण जर पाहिलं तर रेपो रेट हा त्या ठिकाणी 3% होता असं आपण गृहीत धरलं आणि तो आता 4% करण्यात आला. म्हणजेच त्या ठिकाणी रेपो रेटमध्ये 1% वाढ केलेली असं जर आपण गृहीत धरलं. वस्तुतः एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ हे ॲट ए टाईम केली जात नसते. साधारणपणे 25 पॉईंट बेसिस, 20 बेसिस, 10 बेसिस या पद्धतीने म्हणजे 0.10, 0.20, 0.25, 0.50 या पद्धतीनं याच्यामध्ये बदल होत असतात. परंतु केवळ समजण्यासाठी आपण या ठिकाणी असं गृहीत धरतोय की रेपो रेट हा सध्या 3% आहे आणि तो आता 4% केला तर याचा व्याजदरावरती काय परिणाम होऊ शकतो ते आपण पाहणार आहोत. जर यामध्ये असं आपण गृहीत धरलं की या बँकिंग संस्था RBI कडून निधी घेतात आणि तो निधी आपल्या कर्जदारांना उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात आणि त्याच्यावरती व्याजदर आकारतात. तर यापूर्वी बँकांना हा निधी घेण्यासाठीचा जो काही खर्च होता की ज्याला आपण कॉस्ट ऑफ फंड असं आपण म्हणतो हा कॉस्ट ऑफ फंड केवळ 3% होता आणि म्हणून पूर्वी बँका 9% रेट ऑफ इंटरेस्टनी कर्जपुरवठा करत होत्या. मात्र आता रेपो रेट 3%वरून 4% झाल्यामुळे की त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ फंडसुद्धा 3%वरून 4%वरती वाढला म्हणजे 1%ने त्याच्यामध्ये वाढ झाली. अर्थात बँकिंग संस्था या व्यापारी संस्था असल्यामुळं कमर्शियल इन्स्टिट्यूशन्स असल्यामुळं त्या स्वतःचं त्या ठिकाणी नुकसान करून घेणार नाहीत. त्या संस्था आपल्या कर्जावरील व्याजदर देखील वाढवतील. म्हणजेच आता त्या आपल्याकडचा व्याजदर जो आहे तो व्याजदर 9%वरून 10% करतील. त्याचबरोबर जर रेपो रेट जर कमी झाला म्हणजेच रेपो रेट 4% आहे आणि तो आता 3.5% केला तर याचा परिणाम असा होतो की बँकांचा फंड मिळवण्याचा जो खर्च आहे RBI कडून तो कॉस्ट ऑफ फंड हा त्या ठिकाणी 4%वरून 3.5% होईल. त्यामुळे बँकांचे जर त्या ठिकाणी 0.5% रक्कम यामध्ये वाचत असेल तर बँक देखील आपणास मिळालेला हा फायदा कस्टमरला किंवा बारोवरला उपलब्ध करून देत असते. म्हणजे या ठिकाणी आपणास दिसेल की रेट ऑफ इंटरेस्ट हा आता 10%वरून 9.5% होईल. म्हणजेच आपल्याला यावरून असं लक्षात येईल की रेपो रेटमध्ये वाढ झाली असता कर्जावरील व्याजदरामध्ये वाढ होते आणि रेपो रेट जर त्या ठिकाणी कमी झाला तर त्यामुळे कर्जावरील व्याजदरामध्ये घट होत असते. म्हणजे त्यामध्ये एक समदिशेने असणारा संबंध असल्याचे आपणास दिसून येईल. अर्थात हा समप्रमाण संबंध असेल की नाही हे त्या त्या बँकांच्या व्यवस्थापनाच्या निर्णयावरती अवलंबून असणार आहे. परंतु हे धोरण जर आपण पाहिलं तर रेपो आणि रेट ऑफ इंटरेस्ट
याच्यामध्ये होणारे बदल हे समदिशेने असतात, परंतु समप्रमाणात असतील याची शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही. म्हणजे काही वेळेला असं होऊ शकतं की जर रेपो रेटमध्ये 1% कपात केली, मात्र बँकिंग संस्थांनी व्याजदरामध्ये केवळ 0.75%च कपात केली, असंही घडू शकतं. किंबहुना रेपो रेटमध्ये 1%नी घट झाली असता बँकिंग संस्था 1%पेक्षा अधिक दराने व्याजदर घटवू शकतात. अर्थात त्या बँकेची आर्थिक परिस्थिती, नफा क्षमता व त्याचबरोबर मार्केटमधली सिच्युएशन, डिमांड फॉर लोन्स आणि अवेलेबल फंड्स यासारख्या अनेक गोष्टी त्याच्यावरती मॅटर करत असतात. म्हणजे बँक टिकवण्याच्या दृष्टिकोनातून, बँक सर्वाईव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून त्या बँका या रेपो रेटच्या आधारे कर्जविषयक व्याजदराचे निर्णय हे घेत असतात. हा झाला रेपो रेटमधील बदलाचा परिणाम. आता याच पद्धतीने जेव्हा रिव्हर्स रेपो रेट बदलतो तेव्हा त्याचे परिणाम नेमके काय होतात ते आपण पाहणार आहोत. मित्रो, रेपो रेटचा थेट इफेक्ट हा बँकांच्या कर्ज पुरवठ्याच्या व्याजदरावरती होत असतो. तथापि या ठिकाणी आणखीन एक बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे की रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट याचा संबंध हा केवळ या देशातील शेड्यूल्ड बँकांशी येतो. ज्या बँका शेड्यूल्ड बँका नाही आहेत त्यांचा थेट संबंध रेपो आणि रिव्हर्स रेपोची येत नसतो. कारण केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो आणि रिव्हर्स रेपोची जी फॅसिलिटी आहे ही फक्त आणि फक्त शेड्यूल्ड बँकांनाच दिली जात असते. त्यामुळे इतर नॉन शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँक जे आहेत की त्या बँकांना या सुविधेचा कोणताही फायदा होत नसतो. आणि त्यामुळे जर रेपो रेट कमी झाला तर थेट लगेच सहकारी बँकांच्या व्याजदरामध्ये कपात होईल अशी शक्यता त्या ठिकाणी नसते. अर्थात स्पर्धेमध्ये राहण्यासाठी अनेक वेळा सहकारी बँका देखील नाईलाज असतो आपला व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेत असतात. ही बाजारामधली वस्तुस्थिती आहे. परंतु या ठिकाणी थेट त्यांचा संबंध या रेपो आणि रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शनशी अजिबात नसतो. आता आपण रिव्हर्स रेपो रेटमधील बदलाचे परिणाम त्या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, रिव्हर्स रेपो रेट हा एक महत्त्वाचा रेट आहे की ज्यावरती बँकांनी केलेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमधील गुंतवणुकीचा परतावा किती असणार आहे हे अवलंबून असणार आहे. सर्वसाधारण नियम असा आहे की जर बँकांना असं वाटत असेल की रिव्हर्स रेपो रेट जास्त असल्यामुळे की आपल्याला जास्त रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे तर या बँकिंग संस्था आपल्याकडील एक्सेस फंड हे जास्तीत जास्त रेपो इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतील. परंतु जर हा रिव्हर्स रेपो रेट जर कमी असेल तर त्याचा परिणाम असा होईल की रेट ऑफ रिटर्न कमी होईल, म्हणजे गुंतवणुकीवर परताव्याचा दर कमी होईल. आणि तो जर कमी झाला तर बँका शक्यतो तिकडे जास्त गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. या बेसिसवरती आपल्याला या ठिकाणी या रेपो रेट रिव्हर्स रेपो रेटचा इफेक्ट हा काय असतो आपल्याला समजून घेता येईल. गृहीत धरूया की रिव्हर्स रेपो रेट हा 3% आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी तो 3.5% केला. याचा अर्थ असा होईल की यापूर्वी बँकेने या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक जी केलेली होती त्याच्यावरती मिळणारा जो रेट होता, म्हणजे रेट ऑफ रिटर्न जो होता तो 3% होता, आता तो 3.5% करण्यात आला. म्हणजे त्या ठिकाणी 0.5% त्यामध्ये वाढ झाली. याचाच अर्थ असा आहे की रेट ऑफ रिटर्न वाढला म्हणजेच बँक काय करतील की आपल्याकडील एक्सेस फंड या रेपो इन्स्ट्रुमेंटमध्ये जास्तीत जास्त गुंतवण्याचा प्रयत्न करतील. याचा परिणाम असा होईल की बँका आपल्याकडील निधी इकडे डायव्हर्ट करतील की ज्यामुळे लोनेबल फंड म्हणजे कर्जाऊ निधी की ज्यामधून देशातील जनतेला कर्ज दिली जाणार आहेत त्या निधीचं प्रमाण हे कमी होईल. म्हणजे कर्ज वाटपाचं प्रमाण कमी होऊ शकतं. कारण या बँका जास्तीत जास्त ही रक्कम गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतील. अर्थात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये बँका करत नसतात. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेले निर्देश आहेत की त्या निर्देशाप्रमाणेच त्या लिमिटमध्येच गुंतवणूक ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये करावी लागत असते. परंतु जर इकडे प्रॉफिटेबिलिटी रेट जर वाढला तर बँका कर्ज देण्याच्या ऐवजी ती रक्कम इकडे डायव्हर्ट करू शकतात. कारण हे शॉर्ट टर्म फंड्स आहेत, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, आणि त्याच्यामध्ये मिळणारा हा व्याजदर चांगला त्या ठिकाणी असेल तर बँका इकडे डायव्हर्ट करू शकतात. त्यानंतर दुसरा परिणाम जो असतो तो म्हणजे जर रिव्हर्स रेपो रेट हा जर कमी केला तर त्याचा इफेक्ट काय होतील. आपण पाहिलं की जर रिव्हर्स रेपो रेट जर वाढवला तर बँका कर्ज देण्याचं प्रमाण कमी करून हे फंड्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीकडे डायव्हर्ट करतील. कारण यामधले बहुतांश बँकांचे जे फंड्स असतात ते करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधून आलेले लो कॉस्ट डिपॉझिटमधले फंड्स असतात आणि त्यामध्ये त्यांना इकडे चांगले रिटर्न्स मिळत असतील तर बँका हे पैसे कर्ज पुरवठ्याकडे डायव्हर्ट करण्याऐवजी हे इकडे गुंतवणूक करतील. याचं आणखीन एक कारण आहे, कारण हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीमधली इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे हा रेट ऑफ रिटर्न जो असतो तो ॲश्युअर्ड असतो, खात्रीशीर असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. मात्र कर्ज देण्यामध्ये कर्ज बुडण्याचा
किंवा अन्य अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ज्यामुळे NPA होण्याची शक्यता असते, अशा प्रकारचे मार्केटमधले रिस्क फॅक्टर्स असतात जे या ठिकाणी गुंतवणूक करण्यामध्ये नसतात आणि म्हणून बँका काही रक्कम या सुरक्षित अशा गुंतवणुकीकडे डायव्हर्ट करण्याची शक्यता अधिक असते. तर याउलट रिव्हर्स रेपो रेट जर कमी झाला तर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की पूर्वी बँकांना 3.5% रेट ऑफ रिटर्न मिळत होता, आता तो केवळ 3% मिळायला लागला. आणि असं जर होत असेल तर बँका यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण कमी करतील आणि तो पैसा कर्जवाटपाकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे देशातील बँकांचा कर्जवाटपाचं प्रमाण हे वाढत जाईल की ज्यामधून कर्ज पुरवठ्यामध्ये वाढ होईल आणि लोनेबल फंड्स वाढल्यामुळे की त्या ठिकाणी व्याजदर पण त्या ठिकाणी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आपण गृहीत धरू शकतो. तर विद्यार्थी मित्रो, रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट या महत्त्वाच्या संकल्पना असून की ज्यावरून देशातील व्याजदराचं निर्धारण हे या 2 घटकावरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि म्हणूनच उद्योग व्यवसायामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, शेती व्यवसाय असेल किंवा इंडिव्हिज्युअल कर्जदार असेल यांच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपोच्या बाबत घेतलेले निर्णय हे अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण त्याचा थेट संबंध कर्जदाराच्या कॉस्टशी संबंधित त्याचा असतो. कारण जर त्या ठिकाणी व्याजदर वाढणार असतील तर कर्जदाराला जास्त त्या ठिकाणी हानी सहन करावी लागत असते, सॅक्रिफाईस करावं लागतं आणि जर त्या ठिकाणी व्याजदर कमी होणार असतील तर त्या ठिकाणी त्याचा फायदा असतो आणि म्हणून की रेपो आणि रिव्हर्स रेपो या दरातील बदलाचे जे परिणाम आहेत ते परिणाम की आपण समजून घेणं आवश्यक आहे. मला वाटतं की या स्लाईडच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या या दोन्ही संकल्पना त्या ठिकाणी क्लिअर झालेल्या असतील. धन्यवाद.